मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निर्विघ्न पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हे नवीन मशीन वापरण्याचं ठरवलेलं आहे. मात्र या मशीनच्या वापरावरती राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय. विरोधकांना पाडण्यासाठीच या मशीनचा वापर केला जातोय का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. तर हे मशीन अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरलं जाईल असं स्पष्टीकरण बीएमसी कडून देण्यात आलेलं आहे. बघूया. कुठचं मशीन हे दिसतं कसं, यातनं काय होतं, ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, याची गॅरंटी कोणी घ्यायची? राज्य निवडणूक आयोगाकडून बीएमसीच्या निवडणुकीत मतमोजणीसाठी पहिल्यांदाच पाडू मशीनचा वापर केला जाणार आहे. पण याची कुठलीही माहिती न दिल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणले. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे. हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही. आता हे पाडो मशीन नेमकं आहे तरी काय, त्यावर एक नजर टाकूया. मतमोजणीच्या वेळी कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांना एकत्र जोडण्याचे आदेश आहेत. या प्रक्रियेत जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणास्तव काम करू शकला नाही तर पाडू नावाचं एक पर्यायी उपकरण वापरण्यात येणार आहे. पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. मतदान यंत्रातला डेटा वाचणारी ही प्रणाली असून मतदान यंत्रातील माहिती प्रिंट करायला सहाय्यक ठरणार आहे. मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाल्यास पाडूचा वापर केला जाणार आहे. पाडू हे यंत्र मुख्य कंट्रोल युनिटला जोडलं जातं. त्या तांत्रिक बिघाड्यानंतरही मतमोजणी प्रक्रिया थांबणार नाही. उमेदवारांना लेखी निकाल त्वरित पाहता येणार है. इस समय जो मतगणना होगी वो कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट इन दोनों को साथ में जोड़ के करने के आदेश है. इसमें अगर कंट्रोल यूनिट किस वजह से काम डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है. ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है. ये बैकअप रहेगा. इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू. निवडणूक आयोगानं पाडू मशीनच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. यावर पाडू मशीनची माहिती राजकीय पक्षांना दिली होती असा दावा मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगरानी यांनी दिली आहे. याचं डेमॉन्स्ट्रेशन हे राजकीय पक्षांना याचं हे युनिट दाखवून देण्यात आलेलं आहे. हे कंट्रोल युनिटच असल्यामुळं याचं डेमॉन्स्ट्रेशन हे कंट्रोल युनिटच आहे आणि कंट्रोल युनिटचं डेमॉन्स्ट्रेशन हे सर्वांना देण्यात आलेलं आहे. ते पुन्हा एक वार मतदानाच्या दिवशी मतगणनेच्या दिवशी पुन्हा एक वार सगळ्यांना देण्यात येतं. पाडू मशीन उमेदवार पाडण्यासाठी आहे का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्यावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केला. कुठचं मशीन हे दिसतं कसं, यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. आता ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्यांना सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावं असं पण नाही वाटलं. ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? आपल्या पराभवाला झाकण्यासाठी गोधड्या कुठून कुठून आणायच्या. हा गोधड्यांचा काही व्यापार मांडलाय तुम्ही राज ठाकरेजी. मतदार यादीत तुम्हाला अडचण आहे, मतदान यंत्रावर अडचण आहे, मतदान प्रक्रियेवर अडचण आहे, मतदान केंद्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर अडचण आहे. मग कशाला लढता निवडणुका? तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुदालीचा कार्यक्रम करा. नाही, निवडणूक आयोग कुठलाही जो विषय असेल किंवा कुठलीही निवडणूक पद्धत असेल
तर कुठल्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता कधीच करत नाही आहे. निवडणूक आयोग नेहमी राजकीय जे पक्षाचे प्रतिनिधी आहे त्यांच्यासमोर ह्या जे काही विषय असेल किंवा जे काही नवीन तंत्रज्ञान असेल त्याचा डेमो पहिले सादर करतात. त्यांना त्यांचा आता पराभव दिसून आलेला आहे. त्यामुळे पराभव दिसून आल्या कारणामुळे आज देवाच्या धावा करत आहेत, मंदिरात जात आहेत आणि विविध निवडणूक आयोगाची संदर्भातली कारणं सांगत आहेत. राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपानंतर मुंबई महानगरपालिकेनं पाडू मशीनबाबत स्पष्टीकरण दिलं. अपवादात्मक स्थितीतच पाडूचा वापर केला जाईल असं गगराणी म्हणाले. पाडू मशीन मुंबईत सरसकट कुठेही वापरली जाणार नाही. अपवादात्मक स्थितीत पाडू मशीन वापरलं जाईल. ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन वापरलं जाणार आहे. ईव्हीएम अचानक बंद झालं किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाली तरच पाडू वापरणार असं सांगण्यात आलं. ये यूनिट आरओ के पास रहेगा, जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा, तो इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी. फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी. दरम्यान निवडणूक आयोगानं मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याची मुभा दिली. त्यावरही राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय तर सत्ताधाऱ्यांनी त्याचं समर्थन केलंय. मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल. आधीच ईव्हीएमवर विरोधकांनी वारंवार संशय व्यक्त केलेला असताना मुंबई महापालिकेकडून आता पाडू मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानं राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.